नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तवकट्टेवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की लिपिक टंकलेखक गट क मुख्य परीक्षेचा काल निकाल लागला, जो अनपेक्षित होता विद्यार्थ्यांसाठी. कारण जागा जास्त होत्या. MPSCच्या इतिहासातील पहिली मोठी जाहिरात होती ती. आणि मुख्य परीक्षेला देखील जवळपास 1 लाखाच्या आसपास विद्यार्थी बसलेले होते आणि त्याचा काल रिझल्ट लागला. त्यामुळे अपेक्षित निकालापेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त मेरिट लागल्यामुळे विद्यार्थी नाराज आहेत. विद्यार्थी काही नैराश्यामध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळे खरं तर हा आजचा व्हिडिओ करतो आहे. खरं तर मेरिट जास्त लागलेलं नाही आहे. मेरिट जे लागले ते वास्तव आहे. आपण कमी पडलो, आपल्याला कमी मार्क पडले, कारण ज्यांना जास्त मार्क पडलेत ते पास झालेत. परंतु चूक याच्यामध्ये विद्यार्थ्यांची नाही आहे. कारण जर पहिल्यापासूनच जर प्रोसेस व्यवस्थित असते, निकाल व्यवस्थित लावले असते आणि जे काही एवढी मोठी जाहिरात आहे, सगळी पदं एकत्र केलेत, हा जर रिझल्ट एकच लावला असता किंवा राज्यसेवेप्रमाणे लावला असता तर निश्चित जे काही रिपिटेशन आहे, म्हणजे आज आपण पाहतो की PSI, STI, ASO, सब रजिस्ट्रार किंवा इतर आणखीन ज्या पोस्ट आहेत कंबाईनमध्ये, हे सगळे रिपीट विद्यार्थी याच्यामध्ये असणार आहेत. असे कित्येक विद्यार्थी असतील की जे पास झालेत, मात्र ते स्किल टेस्टला जाणार नाही. आता कित्येक विद्यार्थी असे आहेत की जे या परीक्षा मुख्य परीक्षा दिली, परंतु क्लर्कची एक्झाम असल्यामुळे ते सांगत नव्हते की आम्ही मुख्य परीक्षा दिलेली आहे आणि टायपिंगला झालं. तो भाग वेगळा आहे. परंतु याच्यामध्ये ज्यावेळेस मुख्य परीक्षेचे रिझल्टची वाट विद्यार्थी पाहत होते, रिझल्टची वाट पाहत असताना त्यांना स्किल टेस्टची तयारी करावी लागत होती आणि हे लाखभर विद्यार्थी स्किल टेस्टची तयारी करत होते. जागा जास्त होत्या, त्याच्यामुळे मेरिट कमी लागेल हा सर्वांचाच अंदाज होता आणि त्या पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करत होते. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना काही टेलिग्राम चॅनल असतील, काही क्लासेसवाले असतील किंवा काही MPSCतील आणखीन स्वयंघोषित तज्ज्ञ असतील, या सर्वांनी मेरिटचं प्रेडिक्शन केलं होतं. कोणी 60 प्रश्न म्हणजे 120, कोणी 140, कोणी 200, म्हणजे वेगवेगळी भाकितं सांगितली गेली. ॲक्च्युअल मेरिट हे कुणालाच माहीत नसतं, ते माहीत होत नाही. झालं तर ते ज्या दिवशी रिझल्ट लागणार आहे त्या दिवशी कदाचित बाहेर येत असेल. परंतु ही भाकितं जी वर्तवली गेली त्याच्यामुळे कित्येक विद्यार्थी आम्ही पास होऊ, आम्ही स्किल टेस्टला जाऊ या अपेक्षेने स्किल टेस्ट ची प्रॅक्टिस करत होते, टायपिंग करत होते, पैसे खर्च करत होते. कोणी गावाकडून शहरामध्ये आलं, टायपिंग करत होते. आता ज्यांनी हे भाकितं वर्तवली यांची चूक नाही आहे. भाकीत कोणीही वर्तवू शकतं. विद्यार्थ्यांनी आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, आपण भावी अधिकारी आहोत, आपल्या बुद्धीचा वापर करून काही गोष्टी केल्या पाहिजेत. कोणी सांगेल मेरिट किती आहे याच्यावरती विश्वास ठेवून जर तुम्ही या प्रोसेसमध्ये तयारी करणार असाल तर निश्चित चुकीचं आहे. आपल्याकडे काय झालं आहे, टेलिग्राम चॅनल असेल, क्लासेसवाले असतील किंवा आमच्यासारखे विद्यार्थी प्रतिनिधी असतील, यूट्यूबर असतील, यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. एवढ्या जागांची ॲड येईल, यावेळेस परीक्षा येईल, या तारखेला परीक्षा येईल, या वारी परीक्षा होईल, रिझल्ट आज संध्याकाळी लागणार, 5 वाजता लागणार, 7 वाजता लागणार. आणि आपले विद्यार्थी फक्त टेलिग्राम चॅनल चाळत बसणे, यूट्यूब चॅनल चाळत बसणे, कुठला क्लासेसवाल्याचं प्रोफाईल चेक करणे, ह्या गोष्टी करत बसता तुम्ही. विद्यार्थ्यांचं काम हे की अभ्यास करणे. परीक्षा होणार आहे तर होणारच आहे. ती कुठल्या तारखेला होणार आहे, ज्या तारखेला MPSCला परीक्षा घ्यायची त्या तारखेला परीक्षा होणारच आहेत. परंतु विद्यार्थी आपले मात्र टेलिग्राम चॅनल चाळत बसणे किंवा ह्या अफवांवरती भरोसा ठेवून, त्याच्यावरती विश्वास ठेवून बाकीच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेले असतात. आता त्याच्यावरती जास्त बोलण्याचा अर्थ नाही, कारण रिझल्ट लागला, जे वास्तव होता तो रिझल्ट लागला आहे. आता याच्यावरती चर्चा करण्यात काही अर्थ नाही. आता जे विद्यार्थी या प्रोसेसमधून बाहेर पडले त्यांचं काय? एक तर काही विद्यार्थी असे असतील की ही माझी शेवटची परीक्षा आहे, यानंतर मी माझा काहीतरी प्लॅन बी करेल, तर त्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारच्या नैराश्य न स्वीकारता तिकडे जावं. कारण ही परीक्षा आहे, हा सिस्टीमचा एक तुमचा भाग आहे. ही परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत अपयश आलं आहे, आणखीन एक चान्स घ्यायचा आहे, आणखीन 2 चान्स घ्यायचे, त्यांनी पुढची जी काही कंबाईन येईल किंवा आता राज्यसेवेची जी काही 6 जुलैची परीक्षा आहे याला टार्गेट, तुमचं जे टार्गेट असेल ते करावं. आता हे सगळं होत असताना माझी सर्वांनाच विनंती असेल की आपण हे जे काही मेरिट सांगतो, परीक्षेच्या तारखा सांगतो किंवा इतर काही गोष्टी MPSCच्या बाहेर सांगत असतो,
याच्यावर कुठंतरी थोडाफार अंकुश आला पाहिजेत. आणि विद्यार्थ्यांना ही विनंती आहे, आपण प्रत्येक वेळेस आता काही विद्यार्थ्यांचे फोन येतात, सर कंबाईनची जाहिरात कधी येणार आणि किती रिझल्ट लागणार, काही तर मेरिट पण विचारतात. तर विद्यार्थ्यांनी पण थोडासा आपल्या बुद्धीचा वापर करून आपण फक्त अभ्यास केला पाहिजेत, ह्या गोष्टीवरती भर दिला पाहिजेत. आता कंबाईनची जाहिरात कधी येणार, आता जे विद्यार्थी या सिस्टीममधून बाहेर पडलेत त्यांनी कंबाईनची वाट पाहणे आणि कंबाईनचा अभ्यास करणे याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. पण कंबाईनची जाहिरात येणार कधी? MPSCने यापूर्वी जाहीर केलं होतं की परीक्षा का येत नाही, तारखा काय घोषित केल्या जात नाहीत, त्याचं कारण होतं ECBC म्हणजे मराठा आरक्षण. आता कंबाईनची तारीख आली, त्याच्यामध्ये ECBC कॅन्डिडेटला फॉर्म भरायला परमिशन दिली, याचा अर्थ तो प्रश्न मिटला आहे. मग कंबाईनची जाहिरात का येत नाही? कंबाईनची जाहिरात लवकरात लवकर जर आली तर या विद्यार्थ्यांचं जे काही वय वाढत चाललेलं आहे, त्यांचा वेळ वाया जातो आहे, तो वेळ वाया जाणार नाही. कारण आता MPSCला जाहिरात डिक्लेअर करायला काहीच अडचण नाही. ज्या काय जागा आल्या असतील, जे काय मागणीपत्र असेल, त्या मागणीपत्राच्या जेव्हावरती ज्या काही थोड्या जागा असतील त्याच्यावरती तुम्ही जाहिरात पब्लिश करू शकता आणि ज्या वेळेस तुमच्याकडे मागणीपत्र येईल त्याच्यामध्ये तुम्ही जागा वाढू शकता. विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे अभ्यासाचं नियोजन करता येतं. काही विद्यार्थी रजा टाकून आलेले असतात, काही घरी वेळ देऊन आलेले असतात, मुली असतात, त्यांना घरच्यांनी त्यांना वेळ दिलेला असतो. आणि ह्या गोष्टी असल्यामुळे जर तुम्ही आता तारीख डिक्लेअर केली, जाहिरात पब्लिश केली, तर त्या विद्यार्थ्यांना त्यानुसार नियोजन करता येतं. कारण विद्यार्थ्यांचं अर्ध आयुष्य हे MPSCच्या भोंगळ कारभारामुळे आणि त्यांचा जो काही डिले होतोय आणि ही प्रक्रिया जी काही लांबत चालली याच्यातच बरबाद होते. मग विद्यार्थ्यांचं वय वाढवायला जबाबदार कोण आहे? हे फक्त मी का बोलतोय का तर कुठलीच परीक्षेची कुठलीच प्रोसेस ही वेळेवर होत नाही. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी वेळेवर होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर परीक्षा येत नसेल, बाकी काही गोष्टी करण्यापेक्षा आपल्याकडे सोशल मीडिया, आपण जेवढ्या वेळ टेलिग्राम चेक करतो ना तेवढ्या वेळात एखाद्या आपला जो काही स्थानिक आमदार असेल, स्थानिक लोकप्रतिनिधी असेल, ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही असताल किंवा जे कॉन्टॅक्टमध्ये नसताल, पण सोशल मीडियावरती सगळ्यांना ट्विटरवरती ट्विट करता येतं, मेल करू शकता, तुम्ही लेटर करू शकता, जेणेकरून वातावरण निर्मित तयार होईल. पण अभ्यास सोडून ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस बाहेर यायची गरज नाही. त्याच्यासाठी विविध संघटना आहेत, त्या करतात, सगळं तुम्हाला माहिती आहे. परंतु हे सगळं होत असताना MPSCने लवकरात लवकर कंबाईनची जाहिरात पब्लिश करणं गरजेचं आहे, जेणेकरून हे जे विद्यार्थी 5-7 महिने तुमच्या डिलेमुळं त्यांचे 5-6 महिने टायपिंग करण्यात गेले, त्यांचा आणखीन जास्त वेळ वाया जाणार नाही. आता त्यानंतर स्किल टेस्टसाठी तुम्ही जे काही 25,000 विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलं आहे, त्यातले किती विद्यार्थी येतील माहीत नाही. परंतु जे विद्यार्थी स्किल टेस्टसाठी येतील त्या विद्यार्थ्यांना स्किल टेस्टमध्ये अडचणी येऊ नयेत मागच्याप्रमाणे, त्यासाठी देखील MPSCने काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे त्यांचे कीबोर्ड चालत नाहीत, कुठेतरी कम्प्युटर हँग होतं, कधीतरी मध्येच लाईट जाते, त्याच्यानंतर वेगवेगळ्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांना तिथं टायपिंग करता येत नाही. परीक्षा रद्द करण्याची नामुष्की MPSCवर येते, याच्यासारखं दुर्दैव नाही. त्याच्यामुळे MPSCने तुम्ही आज रद्द करताना उद्या घेताल, परंतु ते जे विद्यार्थी असतात ते कुठेतरी पैनापै गोळा करून त्या परीक्षेला आलेले असतात. त्यांचा एक दिवस तर जाऊ द्या हो, दिवस त्यांनी तुमच्यासाठी घालवलेत, परंतु त्यांचा वेळ तर जातोच, पण त्यांनी केलेला खर्च केलेला पैसा आणि मानसिकता, ह्या 2 गोष्टी त्यांचा त्या टायपिंगवर परिणाम होतो. त्याच्यामुळे जी काही यंत्रणा आहे तुम्ही एवढे दिवस घेतलेत, तर ती यंत्रणा चांगली ठेवा आणि ही स्किल टेस्ट लवकरात लवकर घेण्यात यावी. नाहीतर निकाल जाहीर केला आणि स्किल टेस्ट आणखीन 6 महिन्यांनी होणार, विद्यार्थ्यांनी टायपिंगच करत बसायचं का? त्याच्यामुळे लवकरात लवकर ती स्किल टेस्ट जाहीर करणं गरजेचं आहे. आता हा रिझल्ट एवढं जास्त मेरिट लागण्याचं कारण काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण जवळपास 1 लाखाच्या आसपास विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा दिली, त्यातल्या 25,000 विद्यार्थ्यांना तुम्ही सिलेक्ट करून घेतलं. आणि हे विद्यार्थी कोण आहेत? हे याच्यामध्ये 10-20% विद्यार्थी हेच असणार आहेत की ज्यांना पोस्ट मिळालेले आहे. रिपिटेशन खूप होतं आहे, एकच विद्यार्थी 5-5 परीक्षा घेतो आहे. जर स्किल टेस्टच्या मुख्य परीक्षेच्या टप्प्यामध्ये जर विद्यार्थ्यांना ऑप्टिंग आउटची संधी दिली असती तर कदाचित काही 1000 विद्यार्थी याच्यातून बाहेर पडले असते आणि त्याचा फायदा मेरिट कमी होण्यासाठी आणि जे विद्यार्थी टायपिंगला जाणार नाहीत त्यांच्या जागेवर कोणतरी विद्यार्थी केला असता. परंतु आता जी काही कंबाईनची पूर्वपरीक्षा येणार आहे याच्यामध्ये MPSCने काहीतरी सुधारणा करणे गरजेचं आहे. एकच तुम्ही जर पूर्वपरीक्षा घेताय, एकच मुख्य परीक्षा घ्या, एकच रिझल्ट लावा. जसं राज्यसेवेचा रिझल्ट तुम्ही लावता 1 एक्झाम 1 रिझल्ट, तशा पद्धतीने तुम्ही या ग्रुप बी आणि ग्रुप सीचा देखील रिझल्ट लावा. आता तुम्ही बरेच विद्यार्थी देखील याला अपोज करतील की मग याच्यामध्ये क्लरिकलचे वेगवेगळे संवर्ग असतात वगैरे वगैरे वगैरे.
याचा अभ्यास करायची विद्यार्थ्यांना गरज नाही. ती परीक्षा कशी घ्यायची ही MPSC ठरवेल. राज्य सरकारशी समन्वय साधून ह्या कशा प्रकारे ही परीक्षा बसवायची आणि एकच रिझल्ट याच्यामध्ये घ्यायचा तो MPSCने ठरवायला पाहिजे, जेणेकरून एकच विद्यार्थी रिपीट जाणार नाही, विद्यार्थ्यांचं आयुष्य वायाला जाणार नाही. याच्यामध्ये वर्षानुवर्ष विद्यार्थी त्याच प्रोसेसमध्ये अडकून पडलेत. यासाठी MPSCने हा निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं विद्यार्थ्यांचा आपण पोल देखील घेऊयात. मी एक गुगल फॉर्म तयार करतो, तो सोशल मीडियावर शेअर करू. 1 एक्झाम 1 रिझल्टसाठी जे तयार असतील त्यांनी कमेंट तर कराच, परंतु गुगल फॉर्म देखील शेअर करू आपण, सोशल मीडियावरती कॅम्पेनिंग राबवू आणि त्यानुसार हे पद्धत करू. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे म्हणणं आहे की जर 1 एक्झाम 1 रिझल्ट करायचा असेल तर PSIचा प्रॉब्लेम. PSIची परीक्षा वेगळी घ्या ना, काहीच हरकत नाही. एक PSIची परीक्षा तुम्ही वेगळी घेऊ शकता, ती परीक्षा वेगळी घ्या. आणि जर बरं तुम्हाला एक रिझल्ट लावायचा नसेल, तुम्ही अशी सिस्टीम राबवा की ज्याच्यामध्ये एक विद्यार्थी डबल पोस्ट घेणार नाही, आणि घेतली तर त्याला ऑप्टिंग आउटची संधी मिळाली पाहिजेत आणि लगेच ती पोस्ट पुढच्या विद्यार्थ्याला गेली पाहिजे. अशा पद्धतीने काहीतरी सुसूत्रपणा आणला पाहिजेत. आणि MPSCने डोळ्यावरची झापड काढून सामान्य प्रशासन विभागाशी समन्वय साधून आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांना न भरडता कुठंतरी विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीने सिस्टीम राबवणं गरजेचं आहे. असं नाही झालं तर MPSCवरचा विश्वास विद्यार्थ्यांचा उडून जाईल. एका बाजूला आम्ही म्हणतो की सगळ्या परीक्षा MPSCकडे द्या आणि दुसऱ्या बाजूला MPSCची ही बोंबाबोंब. त्याच्यामुळे मी MPSCचे माननीय सदस्य असतील, अध्यक्ष असतील, सचिव असतील, अवर सचिव असतील, जे कोणी सिस्टीममध्ये असतील यांना एक विनंती करतो सर्व विद्यार्थ्यांच्या मार्फत की अशा पद्धतीने रिपिटेशन कमी करण्यासाठी ना हे जे काही मेरिट वाढत चाललं आहे, मेरिटवरती आक्षेप नाही आहे, कारण ज्यांना मार्क पडलेत ते पास होणार आहेत, परंतु जे काही रिपिटेशन आहे हे टाळण्यासाठी कृपया काहीतरी निर्णय घ्या. आणि पुन्हा एकदा जे काही सोशल मीडियावरती भाकितं वर्तवली जातात, फक्त रिझल्टच नाही, परीक्षापासून सगळेच भाकितं, आपण थोडासा अभ्यास करून, निश्चित तुम्ही अभ्यास करूनच ह्या गोष्टी टाकत असाल, परंतु विद्यार्थी कुठं अडचणीत येणार नाही, विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने आपली भाकितं असावीत. आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण पुढच्यांनी किती सांगितलं याच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा MPSCवरती आणि आपल्या अभ्यासावरती विश्वास ठेवा. जी भाकितं वर्तवली जातात, जे काही तुम्हाला अंदाज सांगितले जातात ते त्यांचे अंदाज असतात, ते तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी नसतात, मोटिवेट करण्यासाठी असतात. परंतु किती आपण घ्यायचं हे तुम्ही ठरवा, कारण तुम्ही भावी अधिकारी आहात. त्याच्यामुळे कुणावरही बोट ठेवण्याआधी आपण आपल्या स्वतःकडे पाहिलं पाहिजेत. या सिस्टीममध्ये आम्ही देखील या सगळ्या प्रोसेसचा भाग आहोत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी इथून पुढे आणि जे काही विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असतील, विद्यार्थ्यांना गाईड करतात, विद्यार्थ्यांना वेळोवेळी सूचना करतात, यांनाही विनंती आहे की आपण थोडं समंजस्याने आणि विद्यार्थ्यांच्या फायद्याच्या गोष्टी कराव्यात. थँक्यू.